चिखलदरा तालुक्यातल्या काटकुंभ येथील ग्रामपंचायत मार्फत आरोग्य केंद्रामध्ये जन्म प्रमाणपत्राचे मोफत देण्याचे आयोजन करण्यात आले होते। या भागातील आदिवासी बांधवांना याचे किती महत्त्व असते याबाबत खोज या संस्थेचे ॲडव्होकेट बंड्या साने यांनी आदिवासी भाषेमध्ये त्यांना समजावून सांगितले। याचं महत्त्व काय आहे, आधार कार्ड कशासाठी असतं, शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय काय करावं लागतं, जन्म मृत्यूचा दाखला, विमा यासाठी जन्म प्रमाणपत्राची किती आवश्यकता असते, अशा बाबतची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली। तो फिर वो कोर्ट का एक ऑर्डर आई और पूरे महाराष्ट्र में उसको इम्प्लीमेंट करें, पूरे महाराष्ट्र में। तो सही में अभी जो हाई कोर्ट है उसको एकता ही समझेगा क्या, चुनखेड़ी समझेंगे क्या, खड़ीमल समझेगा क्या, मुझे नहीं मालूम कब समझेगा। हम तुमको मालूम है कि खड़ीमल क्या है, चुनखेड़ी क्या है, 5000 कैसे होते, 3000 कैसे होते, 1000 कैसे कैसे होते। तो फिर मैंने जब उसमें मैं काम कर रहा था तो मैं कोर्ट में देख रहा हूँ तो कुछ वकील लोग तो इससे उनकी अच्छी फीस इकट्ठा हो जाती है, 3 से 5000 रुपये एक आदमी को विवाह, उसका नोन नहीं करना पड़ता। अभी आपने आधार के बारे में सुना होगा कि आधार नहीं तो फिर आदमी भी नहीं, तो कभी कभी आदमी को नहीं पूछते, तो उसका फोटो चाहिए, उसका कागज चाहिए, कहीं भी जाए कितना भी तुम सिद्ध कर लो कि मैं वो नहीं हूँ, मैं ये हूँ, लेकिन कुछ तो भी कागज बताना पड़ता है। थोड़ा में मैं कोर्ट में जाते रहता हूँ, मैं शिक्षण से वकील हूँ। एका महिन्याच्या आत दाखला काढला नाही तर विद्यमान कोर्टासमक्ष उभे राहून 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरमध्ये ॲफिडेव्हिट करावे लागते। या कारणांमुळे बहुतेक आदिवासी भागातील बांधव हे दाखले काढत नाहीत। या कारणामुळे ग्रामपंचायत यांनी जन्म प्रमाणपत्र लॅमिनेशन करून मोफत देण्याचे ठरविले होते। योजनेमध्ये 50 आदिवासी बांधव यांनी याचा लाभ घेतला। यावेळी गावातील सरपंच हिरूभाई बेठेकर, उपसरपंच ललिता बेठेकर, ॲडव्होकेट बंड्या साने, बाजीलाल बेठेकर, संजू आलोकर, पलसू गाठे, जेम्स चव्हाण, डॉक्टर पाटील, खेरकर, तेलंग मॅडम, तंटी मालवीय, व्हीसीएन न्यूजचे पत्रकार मारुती पाटणकर आणि दखल न्यूजचे प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते। मोठ्या संख्येने यावेळी आदिवासी बांधव सुद्धा उपस्थित होते। व्हीसीएन करिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।